तुम्ही ऐकताय रेडिओ शुगर 90.8 FM, जिंदगी स्वीट हो जाए. चला घेऊ आपल्याच मनाचा शोध मानसतज्ञ कालिदास पाटील यांच्या सोबत रेडिओ शुगरचा विशेष कार्यक्रम मनाच्या तळाशी. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं साहेब तसं नाकासमोर चालणारं व्यक्तिमत्व. हल्ली कामाचं प्रेशर वाढलं आहे, त्यामुळं ऑफिसमध्ये डोकं वर काढायला वेळच नसतो असं त्यांचं म्हणणं. रात्री उशीरपर्यंत ऑफिसमध्ये काम करावं लागतं या बहाण्यानं हल्ली साहेब रोजच उशिरा घरी येतात. पण आपल्या मागं घरात कोणीतरी वाट पाहतं, पोरं बाळं आहेत याची जरा तरी आठवण असायला पाहिजे की नाही हे आता तुम्हीच सांगा. आज काय तो शेवट करायचाच म्हणून न्याय निवाड्यासाठी गरगाडे पती पत्नी माझ्यासमोर बसले होते. साहेब, आमच्या मॅडम सांगतात तसा मी काही बेवडा नव्हे. आपण दारू पित नाही असं नाही, पण आपण कधी लिमिट ओलांडत नाही. आता तुम्हीच आमच्या मॅडमना विचारा, मी दारू पिऊन कधी कोणाला त्रास दिला, उलट बोललो, कधी गटारीत पडलो का तुम्हाला कधी मारलं, शिवीगाळ केली? मग मी नेमकं चुकलो कुठं? मंडळी, दारू पिण्याची सवय आणि प्रकार प्रत्येकाचा वेगळा असतो. तसा दारू पिण्याचे समर्थनही व्यक्तिगणिक भिन्न असतं. व्यसन कोणतंही असो ते वाईटच असतं हे प्रत्येक व्यसनी माणसाला माहीत असतं. व्यसनामुळं आपलं कुटुंब, नातेसंबंध, समाजाचा दृष्टिकोन आणि आर्थिक घडी कोलमडते हे कळतं पण वळत नाही. या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असतं, पण रोज नवं निमित्त सापडतं. आजचा शेवटचा पेग, उद्यापासून नक्की शानं व्हायचं म्हणून छाती ठोकपणे आश्वासन देणारा, देवाजवळ डोकं ठेवून शपथ घेणारा माणूस सकाळ झाली की त्याच रस्त्यावर चालू लागतो. मंडळी, दारू पिणं, तोंडात काहीतरी चघळणं, विशिष्ट स्टाईलनं हवेत धूर सोडणं अनेकांना प्रतिष्ठेचं वाटतं. त्यामुळं अनेकांना दारूची सवय उत्सुकतेपोटी लागते. आजच्या तरुणाईला समवयस्कांच्या दबावापोटी नकार देणं कठीण जातं. आपण एकटे पडू या भीतीनं चोर पावलांनी आपल्या आयुष्याला व्यसनांची कधी सुरुवात झाली हे समजतच नाही. मग कधी परीक्षेतील, व्यवसायातील अपयश, नोकरीतील प्रेशर, कुटुंबियांचा वादविवाद, आर्थिक ताण, याशिवाय प्रियसीचा नकार, अशा अनेक कारणांनी आपलं मन दुखावतं. या दुखऱ्या मनाला सावरण्यासाठीचाच दारू हा एक उपाय मानला जातो. पण खरं तर संकटावर मात करण्यासाठी सारीच माणसं दारूचा आधार घेत नाहीत बरं का. म्हणूनच दारू पिणं हा व्यक्तीच्या स्वभावातील, विचारातील दोष आहे. छोट्या कारणाने सुरू झालेला दारूचा उपाय कधी कधी हाताबाहेर जातो. त्यावेळी तो एक मानसिक आजाराचं रूप धारण करतो. मंडळी, व्यसनामुळं मेंदूला मिळणारी तात्पुरती उत्तेजना पुन्हा पुन्हा हवीहवीशी वाटू लागते. हळूहळू माणसाच्या मनाप्रमाणेच ती एक शरीराचीही गरज बनते. व्यक्तीला दारूशिवाय थांबणं अशक्य होतं. दिवसाकाठीचा बराचसा वेळ दारू पिण्याच्या विचारांपासून बाजूलाच होत नाही. मग आपण कौटुंबिक, सामाजिक जबाबदारींपासून हळूहळू दूर जातो. नैतिकता कमी होते. दारूसाठी काय पण या विचारानं खोटं बोलणं, चोरी करणं, जुगार खेळणं, नको ती कामं करणं अशा कोणत्याही गोष्टींच्या व्यक्ती आहारी जाते. दारू पिणारी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचं कुटुंब तर तुटतंच, पण नातेसंबंधही बिघडतात. स्वतःच्या शरीरातील त्वचेपासून मेंदूपर्यंत सर्व अवयवावरती दुष्परिणाम होतो. सातत्याने दारू पिणाऱ्या व्यक्तीचे डोळे लालबुंद राहतात. विस्मरण वाढत जातं. भास होणं, कानात आवाज ऐकू येणं, संशय येणं हेही वाढतं. त्यामुळं स्वतःवरचा विश्वास कमी होत जातो. कुटुंब, समाज, मैत्री, नातेसंबंध यांचा विश्वासही कमी झाल्यानं जगताही येत नाही आणि माणसाला मरताही येत नाही अशी अवस्था होते. मंडळी, अशी वाट चुकलेली माणसं पुन्हा आयुष्य उभे करण्यासाठी सतत धडपडत असतात. मात्र त्यांच्यावर कोणी सहजपणानं विश्वास ठेवत नाही. हा आजार व्यक्तीचा असला तरी कुटुंबाचीही व्यथा असते. म्हणूनच मंडळी, अशी नव्या आयुष्याची सुरुवात करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचा आपण मोकळेपणानं स्वीकार करूया, विश्वास ठेवून बघूया, पण त्यांचं हळवं झालेलं मनही जपूया. कुटुंबात, समाजात त्यांना नव्याने प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करूया. अहो, त्यांच्या हाताला काम दिलं तर त्यांचं विचारांचंही पुनर्वसन होईल. म्हणूनच त्यांच्या हाताला काम देता देता त्यांची वाट पुन्हा चुकणार नाही याची खात्रीही देऊया.
मंडळी, आपल्या घरातील शेजारच्या नात्यातील तरुणाई या उद्ध्वस्त वाटेवर प्रवास तर करणार नाही ना, याची नक्की काळजी घेऊया. आणि हो, आपलं आयुष्य बंद बाटलीत बंदिस्त करून न ठेवता आपल्या विचारांनाही आता आपण मोकळी वाट करून देऊया. मनाच्या तळाशी सादर करते मानसतज्ञ कालिदास पाटील. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.